तर पंच शैलेश आपल्यापर्यंत इशारा करतील की दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आता सुरू केला जाईल. कोंबडभुजे विपक्ष बामणडोंगरी. बामणडोंगरी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. सलामीची जोडी सुभाष आणि नॉन स्ट्राईक एंडला असणार आहेत त्यांच्या सोबत रुपेश. पंचांचा इशारा, हे वी गो. एंडी अर्थातच नरहरी. नरहरी दादा चेंडूला केलाय स्लॉग स्वीप केलाय. चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या जवळ. उचलेपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धाव्याने संघाचं खातं खोललं जाईल. 2 धाव्याने श्रीगणेशा केला जाईल. 2 धावा काढल्यात अर्थातच सुहास या फलंदाजाने. स्ट्राईक एंडला सुहास. विनंती असेल बामणडोंगरी आणि हे 12वा नरहरी कोळी यांचा हा चेंडू स्लॉग स्वीपच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये येईल आणि चेंडू मिळवून देईल. माझ्यापर्यंत इशारा येईल. लाईव्ह षटकार. येस, बुम बुम बँग बँग. पहिला षटकार, दर्जेदार फटका. 6 धावेने मात्र संघ पुढे जाईल. धावफलकावर धावा 8 धावा. 8 धावा धावफलकावर असताना बामणडोंगरी संघ. बामणडोंगरी संघालाही माहीत असणार आहे की गणेशपुरी सारखा जर कोंबडभुजे सारखा बलाढ्य संघ समोर असेल तर आम्ही जेवढ्या धावा जमू तेवढ्या आमच्यासाठी कमी असतील का काय. यावेळेला मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. मधल्या शिवरचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू वाईडिश मिड विकेट कडे जाण्या अगोदर येतील त्या दर्जेदार अशा 2 धावा. 1 धाव आरोग्यासाठी, 2 धावा उत्तम आरोग्यासाठी आणि 2 धावा माझ्या संघाच्या कामगिरीसाठी. 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलकावर धावसंख्या लागावली जाईल 10 धावा. एंडी कोळी यांचा पुढचा चेंडू थांबून पंच केलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे. आलेली 1 धाव. दुसऱ्या धावेचा मात्र कुठलाही प्रयत्न नसणार आहे कारण फेकी उत्कृष्ट होते. फेकी उत्कृष्ट झाली. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलकावर धावा 11. सुभाष आणि रुपेश. 11 धावा धावफलकावर. वैयक्तिक सुभाष यांच्या धावा 11, सांघिक धावसंख्या 11. स्लोअर पद्धतीचा मारा पंचांकडे अपील केलं गेलंय. पंच मात्र फेटाळतायत की लाईन ऑफ इम्पॅक्ट हा आउटसाइड द लेग स्टम्प होता. लाईन ऑफ द इम्पॅक्ट आउट ऑफ द लेग स्टम्प आहे त्याच्यामुळे हा दिला गेलाय नाबाद म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता. डॉट चेंडूची सांगता. एक चेंडूचा खेळ बाकी असताना काय बिरकावलाय या गोलंदाजाने फलंदाजाला. चेंडू परत एकदा निर्धाव. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. 1 षटकार जर आला नसता तर धावा खूप कमी झाल्या असत्या परंतु एका षटकारानिशी सांघिक धावफलक आहे तो म्हणजे 11 आणि वैयक्तिक धावफलक आहे सुभाष यांचा 11. 1 षटक संपते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 11. 1-1 फॉर नो लॉस. नवीन गोलंदाज संघाचा संघनायक अशोक बोईर. मॅन फ्रॉम केबी अर्थातच मॅन फ्रॉम कोंबडभुजे. मारा करेल पंचांच्या उजव्या बाजूकडून. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा उजव्या हाताचा फलंदाज सुभाष यांच्यासाठी. पूर्ण ग्राउंड असताना हा गोलंदाज चणाक्ष आहे मित्रांनो. हा गोलंदाज हुशार आहे. तुम्ही ऑन द राईज जेव्हा खेळायला जाताना तेव्हा मी चेंडू थोडासा पुढे टाकेन. तुम्हाला चेंडू भेटणार नाहीये पण यष्टीरक्षकही चुकणार नाहीये. यष्टीरक्षक यावेळेला चुकलेला नाहीये. यष्टीरक्षक झेल घेतोय आणि तंबूच्या आश्रयाला पाठवतोय तो पहिला फलंदाज सुभाष याला. 11 वैयक्तिक 11 धावसंख्येवरती सुभाष बॅक टू द पवेलियन. रामदास नाईक मागच्या स्पर्धेला दास नवमीच्या दिवशी याच फलंदाजाने पिंगा घातला होता
गव्हाणच्या मैदानावरती. अजूनही लक्षात आहे मित्रांनो, कारण संथ गतीने केलेली फलंदाजी, परंतु डोकं लावून केलेली फलंदाजी बामणडोंगरी संघासाठी कारणीभूत ठरली होती विजयासाठी. तोच रामदास परत जातोय जागा घेण्यासाठी सुभाषांची. वन डाऊनचा प्लेअर कायम महत्वाचा ठरत असतो. वन डाऊन ही जागा विराट कोहलीने स्वतःच्या कर्तृत्वावर नावावरती केली. भारतीय क्रिकेट संघामध्ये वन डाऊनची जागा राहुल द्रविड कित्येक वर्ष टेस्ट क्रिकेटसाठी सेवा करत होता. याच वन डाऊनच्या प्लेसवरती भारतीय क्रिकेटची याच वन डाऊनच्या प्लेसवरती गेलाय हा फलंदाज ज्याचं नाव आहे रामदास, मॅन फ्रॉम बामणडोंगरी. गोलंदाज हुशार चाणाक्ष. हुशार 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 गोलंदाज. परत बळी मिळवेल का? परत बळी 90% मिळवला होता, परंतु झेल मात्र सुटलाय. झेल सुटायला कारणीभूती आहे नरेंद्रजी थोडेसे अनफिट दिसत आहेत. नरेंद्र थोडेसे अनफिट दिसत आहेत, त्याच्यामुळे झेल मात्र भुईला दान होतोय. झेल चांगला गॅदर केला होता, परंतु चेंडू हातामध्ये विसावला नाहीये. झेल भुईला दान झालाय. स्ट्राईक चेंज झाली आणि रुपेश सारखा दादा फलंदाज स्ट्राईक वरती आलाय. रुपेश भरभक्कम देशटीचा फलंदाज समोर उभा असणार आहे. तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू केलाय पॅडल स्वीप. चेंडू आलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे. आलेली ही एक धाव. एका धावेने संघ पुढे सरकेल. धाव फलकावर धावा सध्या स्थितीमध्ये लगावल्या जातील. 13 धावा. 1 बाद 13. षटकाचं पृथक्करण. पहिल्या चेंडूवरती बळी, दुसऱ्या चेंडूवरती 1, तिसऱ्या चेंडूवरती 1. स्कोरर माझ्या समवेत जोडले गेलेत चंद्रकांत कोळी, रोहित भोईर आणि लाईव्ह पीटीसी. स्लोअर पद्धतीचा चेंडू स्लॉग स्वीप केलाय. यावेळेला क्षेत्र निवडलंय डीप मिड विकेट. फेकी होईपर्यंत 2 धावा नक्कीच कव्हर केल्या जातील. 2 धावा नक्कीच कव्हर केल्या जातील. तिसरा धावेचा प्रयत्न होईल का? तिसरी धाव ही पूर्ण केली गेली. तू मै होत असताना जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा सिंगल इज कन्वर्टेड टू डबल, डबल इज कन्वर्टेड टू ट्रिपल. 3 धावा ऍड केल्या जातील स्कोर मध्ये. स्कोर मूव्स टू 16. 16 धावा धाव फलकावर लागल्यात. अशोक भोईर यांचं षटक प्रगतीपदावर असताना हाही चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र परत एकदा चुकी करतोय आणि चुकी करतोय हा गोलंदाज का म्हणावं लागेल, कारण चेंडू उत्कृष्ट टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. आलेला एक दर्जेदार चौकार रुपेशच्या माध्यमातून. धाव फलकावर धावा 20 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. एक चेंडू शिल्लक. पंच माझ्याकडे वळतायत. पंच सांगतायत या चेंडूवरती दंडित केलं जाईल. या चेंडूवरती 1 धाव एक्स्ट्रा ऍड केली जाईल. 1 रन ऍड केली जाईल स्कोर मध्ये. स्कोर मूव्स टू 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 1 टू गो इन दिस ओव्हर. 1 टू गो इन दिस ओव्हर. बॅकफुटला जाऊन तुम्ही खेळू शकत नाहीये. बॅकफुटला जाऊन जर तुम्ही खेळायचा प्रयत्न केलात तर चेंडू सरळ विसावला जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. तेच घडलंय या चेंडूवरती. चेंडू गेला निर्धाव. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 21. 21. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या धावा 11. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10. राजन कोळी सर ज्यांच्या माध्यमातून हा संघ जोपासला गेला, ज्यांच्या माध्यमातून ही युनियन बनवली गेली, राजन कोळी यांचा हा संघ खेळताना दिसतोय. स्वतः राजन कोळी पॅव्हिलियन मध्ये विसावलेले दिसत आहेत. खरं तर रणनीती सांगून पाठवली का राजन कोळी सरांनी? रणनीती ठरली का? रणनीती ठरवण्यासाठी तुम्हाला ग्राउंड वरती राहायला पाहिजे. तुम्ही आउट ऑफ द ग्राउंड राहून रणनीती ठरवू शकत नाहीये. जर ही मॅच झाली तर तुम्ही चषकाचे मानकरी नक्कीच ठराल आणि ही मॅच असणार आहे महत्वाची. आणि महत्वाच्या मॅचीसाठी रेस्ट केलं गेलंय ते हुशार गोलंदाज राजन कोळी यांना, परंतु गोलंदाजीचा भार मात्र आता दिला गेलाय किशोर
कोळी, किशोर कोळी. गव्हाणच्या ग्राउंडवरती ज्याचा झाला होता 2 वर्षापूर्वी शोर, तोचा किशोर. जे स्लोगन लावलं गेलंय या किशोरच्या नावावरती, ते स्लोगन सिद्ध करेल का या बेलापूर 40+ मास्टरच्या ग्राउंडवरती. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, चेंडू परत एकदा हवेमध्ये. या वेळेला मात्र मी चुकी करणार नाहीये, कारण एकदा चुकी होऊ शकते, पण दुसऱ्यांदा चुकी केली तर तो गुन्हा ठरतो, आणि या वेळेला मी गुन्हा मात्र करणार नाहीये असं सांगताना दिसत आहेत नरेंद्र. फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन होतोय. फलंदाज ज्याचं नाव आहे रामदास. रामदासची जागा घेण्यासाठी हरहुन्नरी आणि दिलदार असं व्यक्तिमत्व शंकरदादा, स्वतः कर्णधार, मॅन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 2 डाऊन. खरं तर 1 डाऊनची प्लेस महत्वाची मी म्हटली, पण 2 डाऊनची प्लेस ही मित्रांनो महत्वाची असते. 2 डाऊनची प्लेस एक तर ग्रेट फिनिशर व्हावं लागतं, कधी कधी तुम्हाला स्टार्ट मिळवूनही द्यावी लागते. यावेळेला मात्र अक्रॉस लाईन खेळलाय. चेंडू थांबेल का? चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू मिळवून देईल. बुम बुम बुम. षटकार की चौकार नाहीये, चेंडूवरती केलाय वार. चेंडू झालाय सीमा पार आणि मिळाल्या धावा 4. आणि या स्पर्धेतला हा 42वा चौकार लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. धावफलकावर धावा, धावफलकावर धावा पुढे सरकत आहेत. धावफलकावर धावा लागत आहेत. 25 धावा, 25 धावा धावफलकावर लागलेल्या असताना रुपेश, मी म्हटलं होतं दादा फलंदाज, कारण बामणडोंगरी संघ जर एकत्रित विचार केला तर आम्ही 3 ते 4 प्लेयर घेऊन, बॅट्समन घेऊन उतरू, पण 3 ते 4 बॅट्समन आमचे असे असतील जे समोरच्या संघाला कायम धडकी भरवतील. किशोर स्लोअर आर्म, स्लोअर लेफ्ट आर्म पद्धतीचा हा गोलंदाज. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूकडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. परत एकदा हवेमध्ये. किशोर स्वतः खाली. किशोर चूक करणार नाहीये. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. द नेम इज रुपेश. फलंदाज तंबूच्या आश्रयाला. संतोष नाईक. संतोष नाईक, मी म्हटलं होतं की बामणडोंगरी संघ, आम्ही जो संघ बनवलाय तो संघ आहे नाईक परिवार, पण एक भक्कम परिवार. स्वतः सर्व मामे बाचे एकत्र खेळताना आपल्याला या संघामधून दिसत आहेत. या संघामध्ये दिसतात आपल्याला अमर म्हात्रे सर, जे आत्ताच माझ्यामध्ये जॉईन झालेत बामणडोंगरी संघासोबत. गोलंदाज किशोर, स्लोअर पद्धतीचा मारा. चेंडूला बिरकावून दिलाय. चेंडू थांबणार नाहीये. मी का म्हटलं होतं मॅन कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, याच्यासाठीच म्हटलं जातं मॅन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. या षटकातले अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. धाव फलकावर धावा मात्र आता सद्यस्थितीमध्ये पुढे चालल्यात 31. 31 धावा धावफलकावर. 2 चेंडू अजूनही बाकी. क्षेत्ररक्षक कुठे आम्ही ठेवू? क्षेत्ररक्षक कुठे आम्ही ठेवू? तुम्ही कुठेही ठेवा, पण मी मात्र थांबणार नाहीये. द मॅन हु इज हँडलिंग द प्रेशर. द मॅन, द नेम इज शंकर. शंकर नाईक. 1000 रुपयाचा पारितोषिक आलंय मदन शेठ यांच्याकडून. जर या चेंडूवरती षटकार आला तर म्हणजेच 2 षटकार झालेत आणि इथल्या इथे काहीतरी प्राइज दिलं जाईल. कॅश प्राइज ही आहे, परंतु खुश ही केलं जाईल नक्कीच. पण या 2 दर्जेदार फटक्यांना काय नजाकत होती मित्रांनो. चेंडू बघितला, स्लोअर पद्धतीचा मारा बघितला, चेंडूला स्वतःला ऍडजस्ट केलं चेंडूच्या लाईन मध्ये आणि चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत षटकारासाठी. जर 1 षटकार आला ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मदन शेठ यांच्याकडून. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक असताना त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच पद्धतीचा फटका. क्षेत्रही तेच निवडलं गेलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल
दुसरी धाव ही पूर्ण केली गेली. दुसरी धाव पूर्ण झाली आणि धाव फलकावर धावा लागल्यात तब्बल 39. 39 म्हणजेच धाव फलक आता सजलेला दिसतोय. धाव फलक अतिशय चांगला होताना दिसतोय. 3 षटक आणि धाव फलकावर धावा 39. 39 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. बामणडोंगरी इन हिज फर्स्ट इनिंग. चार षटकांचे सामने म्हणजेच अखेरचं षटक. अखेरचं षटक, निर्णायक षटक. अप्पा गोलंदाज आत्माराम कोळी. आत्माराम अप्पा पंचांच्या उजव्या बाजूकडून मारा करतील. पंचांच्या उजव्या बाजूकडून मारा करत असताना मधल्या ष्टीवरचा चेंडू, थोडीशी कमी उचली दिलेला चेंडू. काय क्षेत्रक्षण किंवा काय धावगती आहे मित्रांनो. तिसऱ्या धावेसाठी मी पळतोय. तिसरी धाव मात्र पूर्ण होणार नाहीये. मी तिसऱ्या धावेसाठी आलोय. जर लक्ष असतं तर सहज पद्धतीने या 3 धावा झाल्या असत्या. 2 धावा मात्र ऍड केल्या जातात स्कोर मध्ये. 2 धावा ऍड केल्या जातील. धाव फलकावर धावा 41. संतोष नाईक. अमर मात्रे. अमर मात्रे जीवदानी बामणडोंगरी संघ ज्यांच्या संकल्पनेतून सजलाय, ज्यांच्या संकल्पनेतून उभा राहिलाय तेच अमर मात्रे. स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू येईल सरळ रेषेमध्ये. विकी चणाक्षक क्षेत्ररक्षक. चणाक्षक क्षेत्ररक्षक फेकी उत्कृष्ट, परंतु रनिंग द बिटवीन त्याहूनही उत्कृष्ट. 1 धाव आरोग्यासाठी, 2 धावा या उत्तम आरोग्यासाठी. 2 धावा ऍड केल्या जातील. स्कोर मूव्स टू 43. 43. 43 धावा धाव फलकावर. कुठेतरी दडदड होत असेल कोंबडभुजे संघाच्या पाठीराख्यांमध्ये. कुठेतरी दडदड होते का. या चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा केला होता प्रयत्न. चेंडू पॉइंट रिजन मध्ये आलाय. चेंडूवरती 1 धाव मात्र चोरली गेली. 1 धाव ऍड केली जाईल स्कोर मध्ये. धाव संख्या धाव फलकावर लगावल्या जातील 44. 44 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 3 to go in this over. Still 3 to go in this inning. Still 3 deliveries to go in this first inning. अमर मात्रे सर, अमर मात्रे सर, जरी तुम्ही खेळ सोडला असला तरी आम्ही खेळ सोडला नाहीये. अप्पा हॅट्स ऑफ टू यू. बघितलं होतं फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्या पद्धतीने स्लोअर आर्म टाकला, चेंडू निर्धाव गेलाय. आणि जर येणारे 2 चेंडू निर्धाव फेकले तर कोंबडभुजे संघासाठी खूप फायद्याचं ठरेल. परंतु येणाऱ्या 2 चेंडूंवरती जर एखादा मोठा फटका आला तर बामणडोंगरी संघ सुस्थितीत पोचेल याबद्दल दुमत नसणार आहे. धाव फलकावर धावा 44. स्टील 2 to go. न्यू बॅट्समन ऑन अ क्रीज. देवेंद्र पाटील ऑन अ स्ट्राइक. अप्पा आम्ही का म्हटलं की हा गोलंदाज आहे चणाक्ष. आणि माझ्यापर्यंत आमचे 12वे प्रतिनिधी माहिती पोहोचवत आहेत की ही जी जोडी आहे मेवण्यांचे पाहुणे अशा पद्धतीची ही जोडी आहे. माझ्यापर्यंत माहिती पोहोचते. एका मेवण्याने माझं एक काम केलंय. शंकर दादा स्ट्राईकला असणार आहेत शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. अप्पा यांचा का चणाक्ष गोलंदाज, याच्यासाठी चणाक्ष गोलंदाज. मित्रांनो उगाच आमच्या वरची केस गेली नाहीयेत, उगाच आमची केस पांढरी झाली नाहीयेत. या क्रिकेटचा अनुभव तुम्हाला आम्हाला ही तेवढाच आहे. या क्रिकेटचा अनुभव पणाला लावताना अप्पा. 3रं षटक खूप महागडं षटक ठरलं होतं, पण अप्पा हॅट्स ऑफ टू यू. काय कमबॅक करून दिलंय आपल्या कोंबडभुजे संघाला. आणि कोंबडभुजे संघ कमबॅक करत असताना 4 षटक समाप्त होत आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतात. त्या अर्थातच 45 आणि 46 धावांचं आव्हान असणार आहे ते कोंबडभुजे संघाला.
राजन कोळी सर थोडेसे चिंताग्रस्त दिसत आहेत का? राजन कोळी सर या. अ, खरं तर 45 धावा 45 धावा बनवल्यात. 46 धावांचं टार्गेट असेल आणि राजन कोळी सर 46 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने बघताय 4 षटकांमध्ये? ठीक आहे, जरी 46 धावा असल्या तरी आम्ही गेममध्ये आहोत. जर 50 आणि 50 क्रॉस केल्या असत्या तर थोडंसं कठीण गेलं असतं. तरीसुद्धा गेम ऑफ पार्ट दोघांना 50-50 चान्स आहे, काही हरकत नाही. कारण एवढी मेहनत आहे बॅटिंग वाल्यांची सुद्धा. त्याने इतक्या 46 धावा केल्यात, परंतु मला खात्री आहे माझे फलंदाज तितक्या ताकदीचे आहेत आणि चेस करतील. मात्र इफ 50 क्रॉस नॉट पॉसिबल फॉर माय टीम. Okay, 50 cross will be the difficult target for your team. Below 50 is achievable target to your team. And I am inviting on a microphone my best friend Rajkiran Kohli. Come, please share the stage with me. धन्यवाद अविनाश. तर विनंती असेल बामणनगरी संघाला की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि कोंबडभुजे संघ आपण पाहतोय एक जबरदस्त संघ आहे, ज्यांच्याकडे ताकद आहे, मोठे फलंदाज आहेत, दादा फलंदाज आहेत, ज्यांच्यामध्ये आपण बरीचशी नावं घेऊ शकतो. किशोर असेल, विक्की असेल, नरेंद्र असेल, अशोक दादा असेल, मोठे फलंदाज आहेत, दादा फलंदाज आहेत. परंतु बामणडोंगरी संघाने दादागिरी करून दाखवली, ते म्हणजेच 46 धावांची लयलूट केली. 45 धावा बोर्डवरती टाकून 46 धावांचं इथं मात्र टार्गेट ठेवलंय. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. एकत्रित पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट 11.50 असणार आहे. बामणडोंगरी विपक्ष कोंबडभुजे चालू असलेला सामना. पुन्हा एकदा मी विनंती करतोय दोन्ही संघांना की कोणताही वेळ न दवडता आपण त्वरित खेळ सुरू करूयात. उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, निधी स्पोर्ट्स आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने आपण अनुभवतोय, ज्याचे संयुक्त विद्यमाने आपण पाहते 40+ मास्टर्स उलवेनोड आणि जितेंद्र सोमासे यांच्या संकल्पनेतून चालू असलेली ही स्पर्धा. स्पर्धेचं प्रमुख उद्दिष्ट एक पाऊल समाजसेवेसाठी. समाजसेवा करत असताना आपण पाहतोय सकाळपासून इथे जवळजवळ अन्नधान्य वाटपासाठी जी अन्नदात्यांची रीग लागली ती अजूनही चालूच आहे. आपल्या स्टेजच्या मागच्या बाजूला आपण पाहतोय अन्नधान्याचा भरणा संचय इथं आपण पाहतोय. आपण कॅमेरामध्येही पाहू शकतो, कारण अन्नधान्य वाटप करताना उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे विश्वधर्म वारकरी सामाजिक अनाथ आदिवासी संस्था वारदोली यांच्यासाठी अन्नधान्याचं वाटप केलं जाईल. आणि आलेली टुर्नामेंटची जी फी असेल ती मात्र समाजसेवेसाठी वापरली जाईल. अ स्टेप टुवर्ड्स द सोशल वर्क. पहिला चेंडू सुभाष नाईकचा, पहिला चेंडू सुभाष नाईकचा, ह्याला मात्र कट केलाय. निश्चितच थर्ड पॉइंटच्या डिस्टर्बमेंट पॉइंटच्या दिशेने तिथं मात्र पहिला आलेला चौकार आहे की काय, निश्चितच पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडूवरती मात्र आलाय चौकार. मदनच्या चेंडू फलीतून आलेला पहिलाच चौकार. मी म्हटलं होतं की कोंबडभुजे संघाकडे मात्र दादा फलंदाज आहेत, दादा फलंदाज कोंबडभुजे संघाकडे आहेत आणि मदन जर लागला तर मात्र आपल्याला मादक सौंदर्य क्रिकेटचा चेंडू फलीचं पाहायला मिळू शकतं. दरम्यान दुसऱ्या बाजूला असलेला नरेंद्र ही काही कमी नाहीये, परंतु थोडासा अनफिट आहे, आज क्रॅम्पला आज सामोरा गेलाय. दरम्यान पुढचा चेंडू सुभाष नाईक कोणत्या पद्धतीने साकारेल
यावेळेला मात्र बॅटची टॉप एज घेऊन चेंडू गेला की काय, निश्चितच पंचांचं बोट मात्र आकाशाला उंचावेल, कारण हा मात्र फलंदाज बाद. विकेट मिळवत जाईल सुभाष नाईकच्या माध्यमातून. जो मदन पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला होता तो मदन मात्र तंबूच्या आश्रयाला येऊ पाहतोय, कारण विकेट मिळवला जातोय. निश्चितच सुंदर खेळी करून पाहू होता, पण तोपर्यंत आपण पाहिलंय अडवलं होतं गोलंदाजा सुभाष नाईकने, कारण सुभाष नाईक कडे ताकद आहे फलंदाजांना नामोहरण करण्यासाठी आणि निश्चितच फलंदाजांना बाद करण्याची ताकद सुभाष नाईक कडे आहे. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती महत्वाचा मोहरा गारद केला जातोय, महत्वाचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवला जातोय. दुसरा आलेला फलंदाज अशोक भोईर म्हणजे एक जबरदस्त असा दणकट व्यक्तिमत्व, मनगटी ताकद आहे, चौकार षटकारांमध्ये डीलिंग करू शकतात. यावेळेला पाहिलं द्रुतगती चेंडू जरूर होता, परंतु अवांतर चेंडू पाहायला मिळालाय, दिशाहीन मारा पाहायला मिळालाय, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला ह्या चेंडू मध्ये. आणि विश्वनाथ कोहली थँक्यू, तुम्ही आम्हाला चहाची व्यवस्था केली. संतोष कोहली आणि विश्वनाथ कोहली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जलपान आणि चहापान आपण पाहतोय, चाय पाण्याची व्यवस्था. लेमन टी एक विशेष पेय आपल्यापर्यंत आलंय, धन्यवाद आयोजक. दरम्यान बोलूयात क्रिकेट कडे पुन्हा एकदा सुभाष नाईक. यावेळेला काय फटका मारलाय देखना, स्टँड अँड डिलिव्हर्ड. याला म्हणतात देखणं सौंदर्य क्रिकेटच्या फलंदाजीचं. जसा चेंडू आला बघा तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता, पिच अप झाला, लगेच पॉइंट टू पॉइंट उचलला आणि पाठवलाय लॉंग ऑन रिजनच्या वरून. देखना दणदणीत षटकार. शेवटपर्यंत क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, परंतु ताकद एवढी होती की चेंडूला निर्विवाद षटकाराकरता जावं लागलं. दरम्यान पुढचा चेंडू षटकात दिला, चौथा चेंडू याही वेळेला उचललाय, परंतु मिस टायमिंग झालाय. चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये, कव्हर्सला चेंडू फील्ड केला जाईल, तत्पूर्वी मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. बामणडोंगरी संघाचं कौतुक करावे लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडे आहे, क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातंय क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. बामणडोंगरी संघ एक तुल्यबळ संघ आहे, तर समोर असलेला संघ कोंबडोळ संघ हा कुठेही कमी नाहीये मित्र हो, त्यांच्याकडे फलंदाजांचा भरणा भरगच्च आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता, एक सुंदर गुडलंड पदार्थ चेंडू झाला, मात्र बॅकफुटला जाऊन कट केला गेला, पंच केला गेला कव्हरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख कामगिरी करते कव्हरचा, दोन्ही वेळेला सुंदर फेकी केली होती, सुंदर उचल केली होती. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 13, एक वाईड आला होता. धावसंख्या 13 असताना यावेळेलाही उचललाय. नो डाऊट दिस कुड बी रोरिंग टुवर्ड्स द सिक्सर. घणाघात केलाय, प्रहार केलाय, मनगटातली ताकद काढून दाखवली षटकाराकरिता. बघा ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो कसा पिक केलाय, जसा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडला तातडीने उचलला आणि पाठवलाय षटकाराकरिता. क्षेत्ररक्षक जरी असले तरी त्यांना मात्र बघ्याची भूमिका करावी लागली. पहिलं षटक सुहास नाईकचं खूपच महागडं षटक ठरलं. 19 धावा खर्ची केल्या, जिथे धावसंख्येचा प्रहर जवळजवळ 13च्या आसपास होता, तिथून मात्र रन रेट खाली आणलाय थेट 19 वरती अशोक भोईर यांच्या माध्यमातून. षटकार आणि एक एकरी धाव, वैयक्तिक 13 ह्या धावसंख्येवरती खेळतो अशोक भोईर. निश्चितच 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. सरासरी मात्र येऊन पोहोचली 9 धावा प्रत्येक षटकाच्या मागे लागतील. नवीन आलेला गोलंदाज अमित नाईक मोठं योगदान द्यावं लागेल. ज्या वेळेला देवानंदनी 12 धावा खर्ची केल्या होता
तदनंतर आलेला मोरेश्वर अवघ्या 4 धावा देऊन संघाला मात्र पुन्हा एकदा बॅकअप केला होता मोरेश्वरने. तसंच काहीच करावं लागेल तुम्हाला अमित नाईक. दरम्यान पुढचा चेंडू, पहिला चेंडू अमित नाईकचा, वैयक्तिक पहिलं सांगितलं, दुसरे अटक. ह्या वेळेला मात्र सुंदर बघा, लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू आत आणलाय. जसा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला नरेंद्रनी, बघा आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. चेंडू हलकाच बाहेर निघालाय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. ह्या वेळेला हायगय केली जाणार नाहीये, या वेळेला मात्र दया दाखवली जाणार नाहीये, कारण पहिला चेंडू निर्धाव जरूर खाला होता नरेंद्रने. या वेळेला मात्र सांगतोय की मी ही ताकदवर आहे, माझ्याकडेही कौशल्य आहे. जर पहिला चेंडू मी निर्धाव खात असेल तर दुसरा चेंडू मी डीप मिड विकेटच्या वरून षटकाराकरिता पाठवू शकतो. दणदणीत षटकार. 16 चेंडू 21 धावांची गरज असताना बघा आस्किंग रन रेट आता मात्र येऊन पोहोचतोय 7.88 वरती. 7.88 वरती आस्किंग रन रेट येऊन पोहोचतोय, कारण पहिला ज्या वेळेला सुरुवात केली जवळजवळ 14चा रन रेट होता. तदनंतर मात्र अशोक भोईरने केलेली हाणामारी, त्यांना दिलेली नरेंद्रनी 7, ती म्हणजेच षटकारानिशी एकत्रित धावसंख्या धावपटलावरती 25 एक बाद. सोळा चेंडू 21 धावांची गरज. समोर आहे गोलंदाज अमित नाईक. पहिला चेंडू निर्धाव खालाय, दुसऱ्या चेंडूवरती षटकार खालाय. तिसरा चेंडू कोणत्या पद्धतीचा टाकला जाईल? विकेट आणणं गरजेचं आहे बामणडोंगरी संघासाठी, कारण विकेट जर इथून येते तर थोडस बॅकिंग होऊ शकतं. दरम्यान नरेंद्र थांबणार नाहीये. नरेंद्र मात्र थोडासा फसलाय. फलंदाज बाद होईल की नाहीये, आणि स्टंप आउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होऊन त्यांच्या मागे विकेटच्या मात्र मागे बाद होतोय. मी म्हटलं होतं इथून विकेट येणं गरजेचं आहे. इथून विकेट येणं का गरजेचं आहे? जर मॅच मध्ये बॅकिंग करायचं असेल, हिट विकेट आहे, कारण कोणत्याही प्रकारचा स्टंप आउट किंवा रनआउट नाहीये, तर बॅट स्वतः डायरेक्ट लागलेले आहे स्टंप्सना. आपण लाईव्ह वरती पाहू शकतो, रिप्ले मध्ये हिट विकेट स्वरूपात मिळालेली विकेट आहे ही. नवीन बॅट्समन विकी विशाल कोहली. मागच्या मॅचचा सामना पुरुषोत्तम. तर विकी आणि अशोक भोईर ही महत्वाची जोडी ठरेल, कारण कोंबडभुज संघाला जर विजयश्री प्रस्थापित करायचा असेल, विजयश्री प्रस्थापित करण्यासाठी जे कोणते महत्वाचे फलंदाज असतील, तर हे जे आता ऑन फील्ड फलंदाज आहेत ते फलंदाज महत्वाचे असतील. विशाल कोहली म्हणजे विकी, अशोक भोईर तुम्हाला थांबावं लागेल जर जिंकायचं असेल. यावेळेला बॅकफुटला होऊन चेंडू मात्र पंच केलाय. निश्चितच कव्हरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तिथे शंकर दादा असतील स्वतः कर्णधार. कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ होणार नाहीये. खातं मात्र खोललं जाईल, विकीच्या माध्यमातून आपलं खातं खोललं जाईल. संघाची मात्र धावसंख्या होते 26 वरती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना दुसऱ्या षटकातील याही वेळेला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मिड झाला आहे. चेंडू बॅटची बॉटम एज घेऊन गेलाय. निश्चितच शॉर्ट फाईन लेगला तिथं मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव कोणी अडवू शकत नाहीये, सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या षटकातील अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असताना समोर आहे विकी. धावसंख्या 27. पुन्हा एकदा बॅकफुटवरती खेळला जाते. पुन्हा एकदा बॅकफुटवरती कोण एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. स्वतःवरती स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण नवीन दमाचा आलेला फलंदाज स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. आणि जो फलंदाज पहिल्यापासून खेळतो तो मात्र आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 28 आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज, म्हणजे या षटकामध्ये आपण पाहतोय 9 धावा आलेल्या आहेत. 9 धावा या षटकामध्ये येतात. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या होत्या 19. 9ची सरासरी असताना 9 धावा या षटकामध्ये मिळतात, म्हणजे दोन्ही संघांसाठी हे हायसं ठरू शकतं. कारण 9ची सरासरी असताना गोलंदाजांनी 9 धावा देणं म्हणजे रिक्वायर्ड रन रेट हा समोरच्या संघासाठी महत्वाचा असतो, आणि रिक्वायर्ड आस्किंग ऍव्हरेज रेट हा खेळणाऱ्या म्हणजेच बॉलिंग करणाऱ्या संघासाठी तेवढाच महत्वाचा असतो. मित्र रुपेश नाईक पुढचा गोलंदाज फिरकीपट्टू आहे.
फिरकीपट्टूला नाचवावं लागेल दोन्ही फलंदाजांना आपल्या फिरकीवरती, कारण इथून मात्र आव्हान कडवं ठरेल गोलंदाजांसाठी, कारण 9 चेंडूंवरती 12 चेंडूंवरती 18 धावा म्हणजे खूप मोठं आव्हान नाहीये. पाहिलं तर 3 षटकारांमध्ये हे आव्हान संपुष्टात येऊ शकतं, परंतु 3 षटकार येणं तेवढं सोपं नाहीये. ग्राउंड मोठं आहे मित्र. पहिला चेंडू बघा, काय सुरेख चेंडू टाकलाय, मिडल लेगच्या बाजूला टाकलेला चेंडू हलकाच बाहेर काढलाय आणि यष्टीरक्षक मात्र तदनंतर काय सुंदर कामगिरी करतोय. यष्टीरक्षक रामदास निश्चितच चांगली कामगिरी करतोय. यावेळेला सुंदर हुक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू आखूड टप्प्याचा होता, तिथं मात्र सुभाष नाईक असतील, सुभाष नाईक क्षेत्ररक्षण करतील. सुंदर क्षेत्ररक्षण आहे, सुंदर थ्रो केला जातोय. 1 धाव मिळेल निश्चितच विकीला, 1 धाव मिळेल संघाला. धावसंख्या धावफलकावरती 29 गरात. अशोक भोईर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला एक मोठे फटका मारण्यामध्ये माहेर जाव आहे. इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेट होताना पाहतोय. रामदास कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये, तर रुपेश मात्र महत्वाचा मोहरा तंबूच्या आश्रयाला पाठवण्यामध्ये सक्सेसफुल ठरतोय. Rupesh is now very successful bowler as of now because he haven't given any declared boundary or 6 runs. Only one run has been considered in earlier 3 deliveries and 1 wicket. Who was Ashok Bhoir playing very hard, and he is out now. New batsman coming in is Kishore Kohli. Kishore is a fantabulous batsman, fantastic batsman. He can hit a very handsome boundaries and sixes. He has ability to hit a more massive sixes and boundaries. But right now, the way Rupesh is bowling is fantastic. Rupesh is dealing in only wickets and a single run, which is most important factor for the Bamandongri team. बामणडोंगरी संघासाठी हे खूप महत्वाची गरज आहे की रुपेश ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, पहिल्या 3 चेंडूंवरती रुपेशने अवघी 1 धाव खर्ची करत 1 विकेटही मिळवलाय. अजून पुढच्या 3 चेंडूंवरती जर आपण चांगली कामगिरी केली तर मात्र एक मोठं आव्हान उभं राहू शकतं. 9 चेंडू 17 धावांची गरज असताना इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता, चमत्कारिक निर्धाव चेंडू टाकला गेला. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो, बघा काय स्पिन केलाय चेंडू, काय चेंडू पलीच्या पट्ट्यात येत नाहीये. 8 चेंडू 17 धावांची गरज, 12चा रन रेट पुन्हा एकदा इथं लागू पाहतोय. निर्धाव चेंडू आलाय, पुढचा चेंडू काय घडेल? किशोर कडे ताकद, रुपेश कडे निर्धाव चेंडू टाकण्याची ताकद, रुपेश कडे निर्धाव चेंडू टाकण्याची ताकद. मी सातत्याने सांगतोय, फिरकी पट्टू फिरवून दाखवेल की काय, करामत करून दाखवेल की काय, आणि करामत करून दाखवली. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी असताना 17 धावांची गरज, 7 चेंडू 17 धावा, हा महत्वाचा चेंडू ठरेल. स्टेप मारलाय आणि मारला नाहीये तर दूरवरती पाठवलाय. बँग 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 षटकार. कुठेतरी वाटलं होतं की हा सामना खूप दूरपर्यंत नेईल बामणडोंगरी संघ, परंतु हा षटकार मॅच मधलं अंतर बऱ्याच अंशी कमी करून गेलाय. तरीही अजून 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज म्हणजे काहीही बिघडलं नाहीये मित्र हो. 11 हा चांगला रन रेट आहे. 11 धावा डिफेंड करणं एक मोठी गोष्ट आहे खरं तर, कारण 11 धावा चेस करणं मोठी गोष्ट आहे. तर 11 धावा डिफेंड होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलेत मित्र हो. क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 36 धावा होताना पाहिल्यात, तर क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 1 धावही होताना नाहीये पाहिलेली आहे. आणि ऑन रेकॉर्ड आपण पीटीसी मध्ये कित्येक वेळा पाहिलेला आहे, षटकार 6 चेंडूमध्ये तर 6 चेंडूमध्ये 1 धावही न होताना पाहिलेली आहे. असे कित्येक रेकॉर्ड पीटीसी कडे ऑन रेकॉर्ड असतील. तर 6 चेंडू 11 धावांची गरज. समोर आहे विशाल कोहली आणि किशोर कोहली.
बघा रुपेशनी काय गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू एक धाव, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू निर्धाव आणि सहाव्या चेंडूवरती एक धडाकेबाज षटकार. चेंडू द्यायचे. जबरदस्त मनगटी ताकद पाहायला मिळेल. स्टेप अप होऊन मारला होता षटकार, परंतु रुपेशचं कौतुक करावं लागेल. अवघ्या 7 धावा खर्ची केल्यात मित्र हो. 7 धावा स्लॉग ओव्हर मध्ये खर्ची करणं म्हणजे महान कामगिरी आहे आणि तेही शेवटच्या चेंडूवरती अवघा एक षटकार खालाय, विकेटही एक मिळवलाय. शेवटचे 6 चेंडू, 11 धावांची गरज. कोण डिफेंड करील की कोण चेस करेल, काय घडेल काय बिघडेल, क्रिकेटचं अस्तित्व कोण दाखवेल, दरम्यान पुढच्या फेरीमध्ये कोण जाईल. गव्हाण संघ आहे पुढे आणि तरघर संघाला जी बाय मिळालेली आहे, पुढच्या फेरीत तरघर संघ गेलाय, त्यांच्या सोबत कोण खेळेल. कारण आता पुन्हा एकदा लकी ड्रॉ होईल. एक संघ तरघर सोबत खेळेल तर एक संघ जाईल थेट फायनल मध्ये. त्या लकी ड्रॉ मध्ये कोण जाईल, इथून जिंकणारा कोण लकी ड्रॉ मध्ये जाईल. 6 चेंडू, 11 धावांची गरज. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड द विकेट फ्रॉम कमेंट्री बॉक्स एंड. विकी इज रेडी. संतोष नामक गोलंदाज. पहिला चेंडू मात्र सुंदर टाकला होता. बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू जाते डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी चांगली. एक धाव निश्चित येईल. 5 चेंडू 10 धावा, 5 चेंडू 10 धावा, 10 धावा 5 2 धावा आल्यात ना. 5 चेंडू 9 धावा, सॉरी 5 चेंडू 9 धावा, 2 धावा आल्या. निश्चितच माझी चूक आहे, स्कोर रायटरची चूक नाहीये. 5 चेंडू 9 धावांची गरज. संतोष पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्ची करतोय. पुढचा चेंडू, यावेळेला सुंदर फटका मारलाय. हा चौकार जाऊ शकतो, हा चौकार संजीवनी चौकार येईल, तो म्हणजे कोंबडभुजे संघासाठी. या चौकाराने नवचैतन्य निर्माण झालंय कोंबडभुजे संघाच्या तंबूमध्ये. कारण आता मात्र समीकरण खूप हलकं झालंय. 44वा चौकार पाहायला मिळते टुर्नामेंट मधला आणि तो त्याचा मानकरी आहे विकी. 4 चेंडू 5 धाव्यांची गरज. संतोष, विकेट काढावी लागेल, निर्धाव चेंडू फेकावे लागतील. धावसंख्या धावफलकावरती 41. यावेळेला जबरदस्त फटका, मॅच विनिंग हिट मारलाय विकीने. विकी, यू आर द डॅशिंग मॅन ब्रो, यू आर अ कम्प्लीट कमिटमेंट मॅन फॉर क्रिकेट इयर्स. कारण तू पहिल्यांदाही मॅन ऑफ द मॅच होतास आणि तू आताही जबरदस्त कामगिरी करून दाखवलीस. व्हेरी वेल डन कोंबडभुजे, व्हेरी वेल डन. तर विनंती असेल गव्हाण आणि कोंबडभुजे संघाचा संघनायक बनवला नाही होतील. तरघर संघ तुम्हाला खेळावंच लागेल.